म्हटले आहे. 5 दिवस चालणाऱ्या पाचही सणांना खूप महत्त्व आहे. पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. वर्षभर कमवलेल्या धनाची या दिवशी पूजा केली जाते. दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि 16,000 बायकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. प्रकाशाकडून अंधाराकडे मिळवलेला विजय म्हणजे लक्ष्मीपूजन. तम आह जात वेदो लक्ष्मी मल्पगामिनी यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषाणम. अशा लक्ष्मीचे आपण पूजन करतो. चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी 3 पावले भूमी मागून वामनाने बळीला पात्रात पाठवले अशी कथा आहे. पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. बहीण भावाच्या नात्याचा आदर करायला शिकवणारा तसेच त्यांचे नाते अधिक दृढ करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीला खूप महत्त्व आहे. हा सण आपल्याला शिकवतो की अंधार कितीही घनदाट असो पण एक पंथी उजेड पसरवायला पुरेशी असते. दिवाळी म्हणजे दीप उत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचे पण खरा दिवा तर आपल्या हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटवलेल्या हजारो पंथ्या निरर्थक आहेत. मित्रांनो, आपण समजतो दिवाळी म्हणजे शाळेला सुट्टी, फटाके खरेदी आणि मजा. पण तसं नाही. आपल्या समाजात कितीतरी लोक असे आहेत जो दिवाळी सण हा साजरा करू शकत नाही. आपण त्यांना काहीतरी घेऊन देऊया म्हणजे त्यांची दिवाळी आनंदात साजरा होईल आणि विनाकारण फटाक्याच्या त्रासापासून आपण सर्वजण मुक्त होऊया. शेवटी एवढे सांगेन, स्वच्छतेचा दिवा लावूया अंतरी, प्रेमाची रांगोळी काढूया घरी, संस्कृती जपू आणि निसर्गही राखू. या वर्षी आपण प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया. धन्यवाद.